राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून अजित पवार हे 2 दिवसांच्या बीड जिल्हा दौऱ्यावर होते। त्यांच्या बीड दौऱ्याचं मुख्य वैशिष्ट्य हे बाबरी मुंडेंचा राष्ट्रवादी काँग्रेसमधला पक्षप्रवेश। पण याच पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात अजित पवारांनी भाषण केलं आणि त्यातून त्यांनी एक प्रकारे धनंजय मुंडेंना गर्भित इशारा दिला का असा प्रश्न आता उपस्थित होतोय। त्यामुळे अजित पवार नेमकं म्हणाले काय आणि बीड जिल्ह्यातल्या राजकारणात सध्या काय सुरू आहे तेच समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार, मी कोमल, सकाळमध्ये आपलं स्वागत। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। झालं असं की बाबरी मुंडे आणि राजाभाऊ मुंडे या माजलगाव विधानसभा मतदारसंघातल्या वडवणी गावच्या पिता पुत्रांनी 7 ऑगस्टला अजित पवारांच्या उपस्थितीत भाजपची साथ सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला। त्यांच्या या पक्षप्रवेशावेळी अजित पवारांनी बीडमधल्या वाढत्या गुन्हेगारीवर आणि दहशतीवर भाष्य केलं। यावेळी त्यांनी आधी म्हटल्याप्रमाणे धनंजय मुंडेंना इशारा दिलाय का असा सवाल उपस्थित होतोय। आता त्यामागचं कारण म्हणजे बाबरी मुंडेंच्या पक्षप्रवेशावेळी अजित पवारांनी केलेली वक्तव्य। आता अजित पवार नेमकं काय म्हणाले ते समजून घेऊयात। बीड जिल्ह्यामध्ये चुकीची कामं खपवून घेणार नाही, मग तो कितीही मोठ्या बापाचा असला तरी त्याला धडा शिकवेल। कुणी चुकीची कामं करत असेल तर त्याला समजावून सांगा। पोलिसांनाही मी सूचना दिलेल्या आहेत, थेट कारवाई करण्यात येईल। एकदा दोनदा तीनदा ऐकलं नाही तर त्याच्यावर थेट मोक्का लावला जाईल। जेलमध्ये चक्की पिसिंग अँड पिसिंग हे पाहायला मिळेल। कुणी आका असो नाहीतर फाका असो, त्याला सरळ करण्याचं काम प्रशासन करेन। कुणाचाही मुलाहिजा ठेवला जाणार नाही अशा शब्दात अजित पवारांनी अत्यंत सूचक अशी वक्तव्य केली आहेत। मग मुद्दा येतो तो आका म्हणजे नेमका कोण? तर अजित पवारांनी त्यांच्या वडवणीच्या भाषणात आका शब्दाचा उल्लेख आवर्जून केलेला दिसतोय। भाजप आमदार सुरेश धस यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणात आणि त्याच्यानंतरच्या अनेक प्रकरणांमध्ये आका या शब्दाचा खुबीनं प्रयोग केला। वाल्मिक कराडला उद्देशून ते आका म्हणायचे आणि धनंजय मुंडेंना उद्देशून ते आकाचे आका असा शब्द प्रयोग करायचे। त्यामुळे आका हा शब्द धनंजय मुंडेंच्या भोवती फिरतो। त्यामुळे अजित पवारांनी थेट धनंजय मुंडेंना आका म्हटलंय का असा सवाल सुद्धा आता उपस्थित होतोय। कारण वाल्मिक कराड हा तर संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे जेलमध्ये आहे। पुढे मुद्दा महत्त्वाचा आहे तो म्हणजे बाबरी मुंडे काय म्हणाले। काही घटनांमुळे मागच्या काही दिवसांपासून बीड जिल्हा बदनाम होतोय, परंतु ज्यामुळे जिल्हा बदनाम झाला ते प्रकार आमच्याकडे होत नाहीत। परळीकडे असे प्रकार सर्रास घडतात। आमच्या माजलगाव मतदारसंघात गुंडगिरीला गुन्हेगारीला थारा नाही। आमदार प्रकाश सोळंकेंच्या नेतृत्वाखाली विकासाची कामं मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत असं बाबरी मुंडेंनी म्हटलंय। बाबरी मुंडेंनी यावेळी नाव न घेता मुंडे भावा बहिणीला टीकेचं धनी केलं। परळीतल्या दहशतीवरून धनंजय मुंडेंना कायम लक्ष केलं जातं, कारण वाल्मिक कराड ज्याला धनंजय मुंडेंचा राईट हँड मानला जातो त्याला धनंजय मुंडेंचाच राजकीय वरदहस्त होता। त्यामुळेच त्याने आणि त्याच्या टोळीनं परळीतल्या अनेकांचे खून पाडले आणि ते पचवले अशी सुद्धा चर्चा आणि राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोप होत असतात। त्यामुळे बाबरी मुंडेंनी सुद्धा हीच कास धरली आणि आपल्या पक्षप्रवेशानंतरच्या पहिल्याच भाषणात नाव न घेता निशाणा मात्र धनंजय मुंडेंवर साधला। आता लक्ष वेधण्यासारखी महत्त्वाची बाब म्हणजे अजितदादांचा बीडमध्ये कार्यक्रम आणि धनंजय मुंडे अनुपस्थितीत। खरं तर पंकजा मुंडेंचे निष्ठावंत आणि भाजपचे नेते बाबरी मुंडे, त्यांचे वडील राजाभाऊ मुंडे, जे गोपीनाथ मुंडेंपासून या मुंडे घराण्याशी अत्यंत एकनिष्ठ निष्ठावंत मानले जायचे, त्याच मुंडे पितापुत्रांनी म्हणजे राजाभाऊ मुंडे आणि बाबरी मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पक्षप्रवेश केला। उपमुख्यमंत्री आणि पक्षाचे सर्वश्रेष्ठ नेते अजित पवार यांच्या उपस्थितीत गुरुवारी हा पक्षप्रवेश झाला, परंतु या कार्यक्रमाला धनंजय मुंडेंची हजेरी नव्हती। खरं तर अजितदादांचा कार्यक्रम बीडमध्ये असेल आणि त्याला धनंजय मुंडे नसतील हे चित्र आपल्यापैकी अनेकांनी अजून तरी इमॅजिन केलं नसेल। पण 7 ऑगस्टच्या मुंडे पितापुत्रांच्या राजकीय पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात मात्र हे चित्र वास्तवात आलेलं बीड जिल्ह्यानं पाहिलंय। विशेष म्हणजे या कार्यक्रमासाठी धनंजय मुंडेंना निमंत्रणही नव्हतं आणि कार्यक्रमाच्या बॅनरवर त्यांचे फोटो सुद्धा नव्हते। शिवाय हा पक्षप्रवेश प्रकाश सोळंकेंच्या नेतृत्वाखाली केल्याचं बाबरी मुंडेंनी स्पष्ट केलं। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातही आता बीड जिल्ह्यात 2 गट पडल्याचं स्पष्ट दिसतंय। अजित पवारांच्या या खेळीचा उलगडा भविष्यात झाल्याशिवाय राहणार नाही
हे मात्र नक्की आहे. तरी याविषयी इनपुट दिले होते माझे सहकारी संतोष कानडे याने. आपली याविषयीची मतं कमेंट करून जरूर कळवा. तुर्तास इथेच थांबूयात. तोपर्यंत पाहत रहा सकाळ. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.